राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई. नाशिक येथील प्रतिष्ठित आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय 2024-25 चा शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार जामनेर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव श्री जितेंद्र रमेश पाटील यांना जाहीर झाला असून हा पुरस्कार वितरण सोहळा नाशिक या ठिकाणी 7 मार्च 2026 रोजी शनिवारी महाकवी कालिदास कला मंदिर शालीमार नाशिक येथे थाटा. पुरस्कार सन्माननीय न्यायमूर्ती वसंतराव शिवराम पाटील, जिल्हा व सत्र न्यायाधीश सेवामुक्त व विशेष न्यायाधीश मुंबई यांच्या तसेच सार्जंट शहीद मिलिंद खैरनार यांच्या वीर पत्नी सन्माननीय हर्षदा खैरनार यांच्या शुभ हस्ते तसेच सौ हेमगौरी आडके आहेर महापौर नाशिक यांच्या उपस्थितीत देण्यात आला. सगळ्यांची नावं उल्लेखनीयच आहे, सगळ्यांचं कार्यकर्तृत्व सांगण्यासारखंच आहे, परंतु असं म्हणतात सत्काराचा कार्यक्रम हा तेव्हा शोभून दिसतो ज्या वेळेला देणारी संस्था आणि घेणारे हात हे तेवढ्याच उंचीचे असतील, असा समतोल असेल तर त्या पुरस्काराची उंची पण वाढते. आज आमच्या कार्यक्रमाची उंची वाढवली जितेंद्रजी पाटील जामनेर यांनी. तळागाळासाठी काम करणारा माणूस, जेवढा आम्ही फिरलो सर्वे केला असं व्यक्तिमत्व महाराष्ट्रात मी कधी पाहिलं नाही. 24 वर्ष मी फिरतोय महाराष्ट्रामध्ये, म्हणजे सारखा फिरत नाही, परंतु जिथे कुठे जाण्याचा योग आला तेव्हा असे व्यक्तिमत्वच पाहिले नाही. म्हणजे त्यांना गर्दीत बसवलं तर कोणी सांगणार नाही हे जितेंद्र पाटील आहेत. आणि एकदा स्टेजवर जर ते आले, कदाचित त्यांचं वक्तृत्व कसं असेल हे मला माहित नाही, परंतु त्यांना पाहिल्यानंतर हा माणूस एवढं करू शकतो हे कोणी मान्य करणार नाही, पण ते मान्य करावं लागलं संस्थेला. आज ते शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित होत आहे. काळ आला त्याच्यातच त्यांनी माणूस पण जे आहे ते जपलेलं आहे. दुःख में रोने वाले तू मुस्कुराना सीख ले, दुख में रोने वाले तू मुस्कुराना सीख ले, दूसरे के गम में आंसू बहाना सीख ले. जो मजा खिलाने में है वो खाने में नहीं, जिंदगी कब काम आने वाली है जब तू काम आने वाला है ऐसा सीख ले. अशा निरपेक्ष वृत्तीने जनसेवेचा वसा अंगीकारलं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री जितेंद्र पाटील साहेब. सर, आपण जामनेर तालुका जिल्हा जळगाव येथील एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणून आपण कार्यरत आहात, पण त्यासोबतच राजकारणासह समाजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्राशी आपली नाळ ही अधिक घट्ट होत चालली आहे. समाजसेवेचा वारसा आपल्याला कुटुंबातूनच मिळाला आहे. त्यासोबतच श्रीराम रथोत्सव, जामनेर कीर्तन स्पर्धा, दहीहंडी सोहळा, तालुक्यातील राज्यस्तरीय भजन स्पर्धा या सर्वांच्या आयोजनामध्ये आपला सिंहाचा असा वाटा आहे. त्यातूनच श्रीराम मंदिर संस्थान, सिंहगड भवानी माता संस्थान, सोनेश्वर महाराज संस्थान, गोविंद महाराज संस्थान अशा अनेक धार्मिक संस्थांवर आपण विश्वस्त म्हणून कार्यरत आहात. आपलं एकंदरीत व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्राचं संकटमोचन असे. त्यात आरोग्यदूत आणि महाराष्ट्राचे लाडके मंत्री माननीय गिरीशजी महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तयार झालेला आहात. त्यासोबतच तातडीने वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी आणि हॉस्पिटलमधील गरजूंना मदत करण्यासाठी, यासोबतच फिनिक्स क्रॉप या जैविक खत निर्मितीच्या कंपनीतून आपण अनेकांना मदत केलेली आहे. म्हणूनच आपल्यासारख्या समाजव्रतास यंदाचा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हाला आजच्या ऐतिहासिक आणि देखण्याच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष अडके मॅडम आता जस्ट आपल्यातून गेले आहेत, त्यांचं काही काम असल्यामुळे. तसेच धात्रक साहेब, आमचे पाटील साहेब, रिटायर्ड जज आप्पासाहेब आणि आपल्या मॅडम आणि मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय ज्यांना पुरस्कार मिळाला आहे असे सर्व सन्मान्य व्यक्ती, या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले सर्व माझे स्नेही, आप्तेष्ट
आणि माझे जवळचे कार्यकर्ते ते जामनेरहून ह्या सोहळ्यासाठी खास उपस्थित झाले, त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपला कायमच ऋण राहील. एवढा लांबून आपण एवढ्या मोठ्या संख्येने माझ्यासाठी आलात, त्यामुळे सर्वांचे आभार. छत्रपती राजे संभाजी बौद्ध संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आणि सचिव आणि सर्व कार्यकारी मंडळ ज्यांच्या वतीने हा पुरस्कार मला प्राप्त झाला आहे, अशा मान्यवर श्रीचे मी खूप खूप आभार मानतो. तसेच जमलेल्या सर्व बंधू भगिनींनो, आज माझ्या आयुष्यातील हा अत्यंत कृतज्ञतेचा आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा असा शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बौद्धिक संस्था नाशिकतर्फे जाहीर झालेला राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार मला प्राप्त होत आहे. ही केवळ माझी वैयक्तिक उपलब्धी नसून माझ्या यशामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे राज्याचे जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन, जामनेर नगरीच्या शिल्पकार नगराध्यक्षा सौ साधनाताई गिरीश महाजन, माझ्यावर संस्कार करणाऱ्या माझे आईवडील आणि माझ्या यशात जिचा सिंहाचा वाटा आहे अशा माझ्या धर्मपत्नी जामनेर नगरीच्या नगरसेविका तथा गटनेता सौ संध्या पाटील, माझे लहान बंधू जळगाव जनता सहकारी बँकेचे संचालक विवेक पाटील, सर्व पाटील परिवार तसेच तालुक्यातील सहकाऱ्यांची व सर्वच कार्यकर्त्यांची सामूहिक कामगिरी आहे असे मी मानतो. माझ्या कार्याचा केंद्रबिंदू नेहमी शिक्षण आणि समाजसेवा हा राहिला आहे. जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचा सचिव म्हणून काम करताना शिक्षण केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता हे संस्कार, चारित्र्य आणि स्वावलंबन घडवणारे असावे यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सातत्याने प्रयत्न केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे, त्यांच्यात स्पर्धात्मकता निर्माण व्हावी आणि त्यांचे भावी आयुष्य हे उज्ज्वल व्हावे हीच आमची भूमिका राहिली आहे. ज्यावेळेस देशावर कोरोनाचे महासंकट आलेले होते त्यावेळेस राज्याचे संकटमोचक आमचे नेते नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने त्यांच्या आदेशानुसार आम्ही गिरीशभाऊ महाजन फाउंडेशन जामनेर तर्फे सतत 2 ते 3 महिने आमच्या जामनेर येथील मंगल कार्यालयात सर्व जे गरीब गरजू नडलेले लोक असतील त्यांची 2 वेळची भोजनाची व्यवस्था आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे पूर्ण केलेली. त्यांना दररोज 2 वेळचं भोजन आमचे कार्यकर्ते घरपोच पोचवायचे. तसेच काही हॉस्पिटल्समध्ये जे हे पेशंट्स होते त्यांना पण आम्ही त्या माध्यमातून मदत करायचो. तसेच हजारो लोकांना आम्ही आरोग्याचे आणि धान्याचे किट समाजसेवेसाठी जे लागतात, घरवापरासाठी जे लागतात ते सर्वच साहित्य आमच्या कार्यकर्त्यांनी घरपोच पोचवले. त्यावेळेस कोणीही असा कोरोनाचा भय घेतला नाही किंवा माझ्यासोबत काम करताना मला काय होईल याची कोणीच पर्वा न करता सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने भाऊंच्या खांद्याला खांदा लावून काम केले. त्यामुळे त्यांचे सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो. तसेच कोरोना काळात भाऊंच्या प्रेरणेने व खंबीर साथीने आम्ही कोविड सेंटरमध्ये सुद्धा जाऊन तिथले स्वच्छतेची पाहणी करायचो. त्याच्यानंतर त्या पेशंटची जे काही अडचणी असतील त्या सोडवायचो. त्यांची भोजनाची काळजी घेणे, त्यांच्या जिथे असलेल्या काही अडचणी असतील त्या सोडवणे, असं सोबत आम्ही जाऊन त्या कोरोना सेंटरमध्ये जाऊन आम्ही काम करायचो. कारण भाऊंची शिकवण होती की आपल्याला काहीतरी समाजाचं देणे लागतो, आपल्या जीवाची पर्वा न करता आपण काम केले पाहिजे. त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्यावेळेस काम केलं.
तसेच सामाजिक बांधिलकी जोपावण्यासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आम्ही केले. सार्वजनिक उत्सव पार पाडणे असतील, प्रत्येक समाजातील थोर महापुरुषांचे कार्यक्रम, जयंती पार पाडणे असतील, देवी, गणपती, शिवजयंती, भीमजयंती, रामनवमी, जे काही उत्सव आपल्या इथे होतात, भारतात साजरे होतात, ते सर्वच उत्सवांमध्ये हिरिरीने माझ्या नेत्याच्या भरोशावर आणि कार्यकर्त्यांच्या जोमाने आम्ही ते काम करत असतो. तसेच मी आत्मा समितीचा अध्यक्ष झालो होतो आपल्या जामनेर तालुक्याचा. त्यावेळेस अध्यक्ष असताना शेतकऱ्यांसाठी अनेक नवनवीन योजना आम्ही आणल्या. नाला खोलीकरण असेल, सिमेंट बांध असतील, असे अनेक उपक्रम केले जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता वाढेल, शेतकरी समृद्ध होईल. पद हे केवळ साधन आहे, ध्येय नव्हे, ही जाणीव कायम ठेवण्याचा प्रयत्न आम्ही केला. शेती क्षेत्रात केलेले प्रयोग हे माझ्या मनाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, उत्पादन क्षमता वाढवणे, नवीन पद्धतीचा अवलंब करणे आणि शेतीला नफ्याचे व्यवसाय स्वरूप देणे, यासाठी मी प्रयत्नशील आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट झाली तरच समाजाची खरी प्रगती साध्य होईल, असा माझा ठाम विश्वास आहे. हा पुरस्कार स्वीकारताना मला विशेष आनंद यासाठी आहे की तो छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने दिला जात आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, राष्ट्रनिष्ठा आणि तत्वनिष्ठा हे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणास्थान आहे. त्यांच्या स्मरणातून मिळणारी जिद्द आणि संघर्षाची प्रेरणा माझ्या पुढील कार्यासाठी मार्गदर्शक ठरेल. हा सन्मान मला अधिक जबाबदारीची जाणीव देतो. समाजाने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आगामी काळात अधिक जोमाने आणि प्रामाणिकपणे कार्य करणे हीच माझी प्रतिज्ञा आहे. माझ्या नेत्यांचे, कुटुंबियांचे, कार्यकर्त्यांचे, शिक्षकवृंदांचे आणि जामनेर तालुक्यातील जनतेचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्या पाठपुरामुळेच आजचा हा क्षण शक्य झालेला आहे. आपण सर्वच या ठिकाणी आलात. एवढ्या लांबून माझे सर्व विभागाचे कार्यकर्ते आले. तसेच नाशिक शहरातून सुद्धा भरपूर लोक या सोहळ्यासाठी हजर राहिले. सर्वच कार्यकर्ते असतील, जे पदाधिकारी असतील, त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो. हा पुरस्कार माझ्यासाठी विश्रांतीचा टप्पा नसून नव्या प्रवासाची सुरुवात आहे. समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा यापुढे कायम राहील, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी मला हा पुरस्कार प्रदान केला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.